महाराष्ट्रात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल दिसले। कुठे अवकाळी पावसानं हजेरी लावली तर कुठे उन्हाचा पारा चढलेला पाहायला मिळाला। आता पुन्हा एकदा तापमानात वाढ होणार असून भयंकर अशा उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिलाय। विदर्भात तर 26 तारखेला उन्हाचा कहरच पाहायला मिळाला। अकोल्यात उन्हाचा पारा 45 डिग्री सेल्सिअसच्या पार गेला। उन्हाच्या तीव्रतेमुळे अचानक सुक्या कचऱ्याने पेट घेतला। यामुळे आगीचं रौद्र रूप पाहायला मिळालं। रस्त्यालगत असलेल्या चारचाकी गाडीला आग लागली आणि त्यामुळे या चारचाकी गाडीचं सुद्धा मोठं नुकसान झालं। एप्रिल महिन्यामध्येच मे महिन्यासारखे चटके नागरिकांना विदर्भात आता सहन करावे लागतायत। विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला असला तरी सुद्धा काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट सुद्धा देण्यात आलाय। कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिलाय, कोणत्या जिल्ह्यांना हीटवेव्हचा इशारा दिलाय, सगळं जाणून घेऊ। आयएमडीने जारी केलेल्या मॅपनुसार 26 तारखेला विदर्भामध्ये अकोला, अमरावती, वर्धा या भागांना ऑरेंज अलर्ट आहे। या भागांमध्ये 40शी पार तापमान जाईल असा इशारा हवामान विभागाने दिलाय। त्याचबरोबर नागपूर आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे। या भागांमध्ये सुद्धा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे। नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुणे आणि साताऱ्यात सुद्धा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। त्याचबरोबर कोकणामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये सुद्धा 26 तारखेला हीटवेव्हचा इशारा देण्यात आलाय। 27 तारखेला पावसाची शक्यता कुठेच वर्तवण्यात आली नसली तरी सुद्धा हीटवेव्हचा इशारा देण्यात आलाय। अमरावती, अकोला, वर्धा या भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट आहे। या भागांमध्ये 40शी पार तापमान असेल। त्याचबरोबर बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा या भागांमध्ये सुद्धा हीटवेव्हचा इशारा देण्यात आलाय। या भागांमध्ये सुद्धा 35शी पार तापमान जाईल असा इशारा हवामान विभागाने दिलाय। 28 तारखेला सुद्धा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हीटवेव्हचा इशारा देण्यात आलाय तर काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ज्या भागांमध्ये 27 तारखेला उष्णतेच्या लाटेचा इशारा होता त्याच भागांमध्ये आता 28 तारखेला पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या भागांमध्ये पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। या भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय। वादळी पावसाची शक्यता या भागांना वर्तवण्यात आली आहे। नांदेड, लातूर आणि सोलापूरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 29 तारखेला सुद्धा विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। 29 तारखेला उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठेच देण्यात आला नसला तरी सुद्धा नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे। नांदेड, लातूर आणि धाराशिव, सोलापूरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे कुठे हीटवेव्ह तर कुठे पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। पुढचे काही दिवस कडक असा उन्हाळा आपल्याला पाहायला मिळेल। त्याचसोबत वादळी पाऊस सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये बरसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। त्यामुळे हवामानात मोठे बदल येते काही दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।